मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती विराज देशमुख. कोट्यवधींची संपत्ती, मोठा बंगला, महागड्या गाड्या, नाव, प्रसिद्धी, अगदी सगळं काही होतं. पण गेल्या 7 दिवसांपासून त्याची झोप उडाली होती. कारण त्याला रोज एकच स्वप्न पडत होतं. स्वप्नात दाट धुक्याने वेढलेलं एक जुनं गाव. गावाच्या मध्यभागी एक मोडकळीस आलेली दगडी विहीर आणि त्या विहिरीजवळ उभा असलेला एक पांढऱ्या धोतरातील वृद्ध. त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण प्रत्येक वेळी ते एकच वाक्य म्हणायचे, विराज, उशीर होण्याआधी परत ये. आणि स्वप्न तिथेच संपायचं. पहिल्या दिवशी त्याने दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशीही. तिसऱ्या दिवशी वाटलं योगायोग असेल. पण 7 रात्री सलग तेच स्वप्न. एकही शब्द बदलला नाही. 8व्या दिवशी सकाळी विराज आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. महत्त्वाची मीटिंग सुरू होती. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात फक्त एकच फोटो होता, त्याच विहिरीचा. विराजच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो घाबरला. हे कसं शक्य आहे? हा फोटो त्याने कधीच कुणाला दाखवला नव्हता, कारण तो तर फक्त स्वप्नात पाहिला होता. त्याने लगेच त्या नंबरवर कॉल केला. उत्तर आलं, हा नंबर अस्तित्वात नाही. त्याच्या अंगावर काटा आला. त्या रात्री त्याने आईकडे हा विषय काढला. आई बराच वेळ शांत राहिली. मग कपाटातून एक जुना फोटो काढला. तो फोटो पाहताच विराजचा श्वास अडखळला, कारण त्या फोटोमध्ये त्याचे दिवंगत आजोबा आणि त्यांच्या मागे तीच दगडी विहीर होती. विराजने थरथरत्या आवाजात विचारलं, आई, ही विहीर कुठे आहे? आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, त्या गावचं नाव आपल्या घरात गेली 20 वर्ष कुणी घेतलेलं नाही. आणि तुझे आजोबा जाताना एक वाक्य बोलले होते, एक दिवस विराज परत येईल, तेव्हा त्याला सगळं सत्य कळेल. विराज स्तब्ध झाला. त्याने आयुष्यात कधीही त्या गावाबद्दल ऐकलं नव्हतं. मग आजोबांना त्याचं नाव कसं माहीत होतं? आणि त्या स्वप्नातला वृद्ध नक्की कोण होता? दुसऱ्याच दिवशी सकाळी विराजने कोणालाही काहीही न सांगता गाडी काढली. आईने फक्त एकच वाक्य म्हटलं, बाळा, तिथे गेल्यावर काहीही दिसलं तरी घाबरू नकोस. विराजने आश्चर्याने विचारलं, आई, तुला नेमकं काय माहीत आहे? आईने डोळे खाली केले. सत्य, पण ते सांगण्याची वेळ अजून आलेली नाही. सुमारे 6 तासांचा प्रवास करून तो एका छोट्याशा डोंगरांनी वेढलेल्या गावात पोहोचला. गावाचं नाव होतं देवगाव. गावात शिरताच त्याला एक विचित्र शांतता जाणवली. ना जास्त लोक, ना गोंगाट, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि दूरवर दिसणारं जुनं वडाचं झाड. विराजच्या अंगावर नकळत काटा आला. हेच दृश्य त्याने स्वप्नात पाहिलं होतं. तो पुढे चालत गेला. काही अंतरावर झाडांच्या आड ती दिसली, तीच दगडी विहीर. मुडकी, शेवाळाने झाकलेली, पण अगदी स्वप्नातल्यासारखी. विराज काही क्षण निशब्द उभा राहिला. तो विहिरीजवळ गेला, काठावर हात ठेवला आणि अचानक त्याचं लक्ष एका दगडावर कोरलेल्या अक्षरांकडे गेलं. त्याने धूळ हलकीच बाजूला केली. तिथे लिहिलं होतं, गोविंदराव देशमुख, 1978. विराजचा श्वास अडखळला. गोविंदराव देशमुख हे त्याच्या आजोबांचंच नाव होतं. तेवढ्यात मागून एक आवाज आला, इतक्या वर्षांनी देशमुखांच्या घरातला कोणीतरी परत आलाच. विराजने मागे वळून पाहिलं. सुमारे 90 वर्षांचे एक वृद्ध काठीच्या आधाराने उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं. विराजने विचारलं, तुम्ही माझ्या आजोबांना ओळखत होतात? वृद्ध हळूच म्हणाले, ओळखत नव्हतो, आम्ही मित्र होतो. विराजच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. वृद्धांनी विहिरीकडे पाहत म्हटलं, तुझे आजोबा इथून जाताना एक वचन देऊन गेले होते. विराज आतुरतेने म्हणाला, कोणतं वचन? वृद्ध काही क्षण शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, ते म्हणाले होते, जोपर्यंत माझा नातू परत येत नाही तोपर्यंत या विहिरीचं रहस्य कुणालाही सांगू नका. विराजच्या हृदयाचे ठोके वाढले. पण या विहिरीत असं काय आहे? वृद्धांनी उत्तर दिलं नाही. त्यांनी फक्त खिशातून एक जुनी गंजलेली किल्ली काढली.
ती विराजच्या हातात ठेवली आणि म्हणाले, ही किल्ली विहिरीची नाही, ती त्या घराची आहे जिथे तुझ्या आजोबांनी शेवटचं सत्य लपवून ठेवलं आहे. विराजने किल्लीकडे पाहिलं. त्यावर एकच अक्षर कोरलेलं होतं, स. तो काही विचारणार इतक्यात वृद्धांनी दूर एका मोडकळीस आलेल्या वाड्याकडे बोट दाखवलं. तुझी उत्तरं तिथे आहेत. विराजने वाड्याकडे पाहिलं आणि त्या क्षणी वाड्याचा जुना दरवाजा स्वतःहून हळूहळू उघडला. विराजच्या अंगावर काटा आला. तो वाडा रिकामा होता. मग दरवाजा उघडला कसा? विराज काही क्षण त्या वाड्याकडे पाहतच राहिला. जुना लाकडी दरवाजा, तुटलेल्या खिडक्या आणि अंगणात उभं असलेलं एक सुकलेलं आंब्याचं झाड. तो हळूहळू पुढे गेला. खिशातून ती गंजलेली किल्ली काढली. दाराला कुलूप नव्हतं, तरीही किल्ली हातात घट्ट धरून त्याने दरवाजा ढकलला. कर्र. दाराचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. आता सर्वत्र धूळच धूळ होती. भिंतीवर जुने फोटो, तुटलेली खुर्ची, एका कोपऱ्यात पितळी समई आणि भिंतीवर एक मोठं घड्याळ जे अजूनही चालू होतं. विराज थबकला. इतक्या वर्षांपासून बंद असलेल्या घरात घड्याळ चालू कसं? तो पुढे गेला. अचानक त्याची नजर एका लाकडी कपाटावर पडली. कपाटावर धुळीत कोणीतरी बोटाने एक शब्द लिहिला होता, उघड. विराजच्या अंगावर काटा आला. त्याने कपाट उघडलं. आत एक लाल रंगाची कापडी पिशवी होती आणि त्यात एक पत्र. पत्रावर लिहिलं होतं, माझा नातू विराजसाठी. त्याचे हात थरथर कापू लागले. त्याने पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. प्रिय विराज, जर तू हे पत्र वाचत असेल तर याचा अर्थ तू पैशांपेक्षा सत्याचा शोध घ्यायला आला आहेस. विराज शांतपणे पुढे वाचू लागला. लोकांना वाटतं मी हा वाडा आणि ही विहीर खजिन्यासाठी जपली, पण इथे सोनं नाही. इथे पुरलेलं आहे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं पाप. विराजचा श्वास अडखळला. आजोबा आणि पाप. पत्रात पुढे लिहिलं होतं, आजपासून 50 वर्षांपूर्वी मी एक निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी त्यांची जमीन वाचवू शकलो असतो, पण माझ्या भीतीमुळे मी गप्प राहिलो. त्या दिवसापासून ही विहीर मला रोज माझी चूक आठवण करून देते. पत्राच्या शेवटी फक्त एकच वाक्य होतं, विराज, जर तुला माझी खरी संपत्ती शोधायची असेल तर त्या कुटुंबाचा शेवटचा वारस शोध. पत्रासोबत एक जुना फिकट झालेला फोटो होता. फोटोमध्ये एक लहान मुलगा उभा होता. फोटोच्या मागे फक्त एवढंच लिहिलं होतं, नामदेव. विराजने फोटो हातात घेतला आणि तेवढ्यात बाहेरून कोणीतरी मोठ्याने हाक मारली, उशीर करू नकोस, नामदेव अजून जिवंत आहे. विराज धावत बाहेर आला, पण दाराबाहेर कुणीच नव्हतं. फक्त वाऱ्याने हलणारा वडाचा पाला आणि दूरवर उभा असलेला तो वृद्ध, जो आता शांतपणे त्याच्याकडेच पाहत होता. विराजच्या हातात आता ते शेवटचं पत्र आहे आणि त्या पत्राने त्याच्या आयुष्याचा प्रत्येक विश्वास हलवून टाकला आहे. आजोबांनी लपवलेलं सत्य फक्त या एका विहिरीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते एका मोठ्या अपराधाचं, एका कुटुंबाच्या नष्ट झालेल्या आयुष्याचं रहस्य होतं. आणि आता खरी सुरुवात होते नामदेवच्या शोधाची. पण हा शोध विराजला कुठे घेऊन जाईल आणि त्याच्या स्वतःच्या कुटुंबाचा या सगळ्याशी काय संबंध आहे, हे सगळं पुढील भागात उलगडेल. पुढील भाग नक्की बघा, कारण तेथून कथा आणखी धक्कादायक वळण घेणार आहे. विराजच्या आयुष्यात स्वामी आता कोणता चमत्कार घडवून आणणार आहेत. स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, कारण सत्य नेहमी योग्य वेळीच उघड होतं. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रहस्यमय कथा आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा विहिरीचं रहस्य काय असू शकतं. धन्यवाद.